नॉर्मली समजूत आत्ताच आमचे लोढाजी येऊन गेलेत, मंत्री मोदी येऊन गेलेत, अन्य नेता बी आता आहेत. नितेश राणे आता थोड्याच वेळ येतील. नॉर्मली लोकांचं पोलीस प्रशासनही सहकार्य करत आहे. त्यामुळे आता रितसर चालू होईल मिरवणूक असं आम्हाला वाटतं. आश्वासन दिलं पोलिसांनी. आता थोडंफार इथे वातावरण आहे, परंतु आम्ही कारण काय होतं जे आरोप या तरुणांकडनं केले जात आहेत की मारहाण झाली, बॅनर्स फाडण्यात आले, खरंच असं काही घडलं होतं? थोडं पोलीस खात्याकडून सर्व हे झालेलं आहे, कारण आमच्या काही युवकांना मार लागलेला आहे. तर त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणं केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची आम्ही विनंती त्यांना केलेली आहे. त्या पद्धतीने आमचे नेते बोललेले आहेत. आपण दुसरीकडे बघितलं तर पोलिसांकडनं सुद्धा इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. दंगल नियंत्रण पथकाकडनं, एसपीएफ कडनं सुद्धा इथे संपूर्ण बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे. सामूहिक पद्धतीनं प्रार्थना पठण असेल किंवा हनुमान चालीसेचं पठण केलं जात आहे. वारंवार संवाद साधला जात आहे. काही वेळातच नितेश राणे या ठिकाणी येणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा येऊन इथे या सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण समोर बघतोय पोलीस अधिकाऱ्यांकडनं सुद्धा त्यांची समजूत काढली जात आहे. सुष्मिता, याआधी आपण बघितलं की पोलिसांनी होर्डिंग आणि बॅनर सुद्धा काढलेले आहेत. त्या होर्डिंगवरती आणि बॅनरवरती काय मजकूर होता या संदर्भात काही माहिती मिळाली आहे?